श्रीराम गीता श्लोक 54 पासून 55 पासून पुढे. हे जे जगत आहे ते श्रुती, युक्ती आणि प्रमाणांनी बाधित होत असल्या कारणाने चंद्रभेद आणि दिशा प्राप्ती होणाऱ्या दिग्भ्रमासमान मिथ्याच की आहेत अशी भावना करीत लोक व्यवहारामध्ये स्थित मुनिजनांनी यास पहावे. जोपर्यंत संपूर्ण संसारात माझेच रूप दिसणार नाही तोपर्यंत निरंतरच माझी आराधना करीत राहा. जो श्रद्धाळू नि उत्कट असा भक्त असेल त्यास आपल्या हृदयी सदैव माझाच साक्षात्कार होईल. हे प्रिय, संपूर्ण श्रुतीचे साररूप गुप्त रहस्यास मी निश्चयपूर्वक तुला सांगितले आहे. तू बुद्धिमान मनुष्य याचे मनन करेल तो तत्काळच समस्त पापांपासून मुक्त होऊन जाईल. बंधू, हे जे काय जग दिसत आहे ते सर्वच माया की आहे. यास आपल्या चित्तामधून काढून टाकून माझ्या भावनेतच शुद्ध चित्त आणि सुखी होऊन आनंदपूर्ण आणि क्लेश शून्य होऊन जा. जो पुरुष आपल्या चित्ती मज गुणातीत निर्गुणाचे किंवा कधी कधी माझ्या सगुण रूपाचेही सेवन करतो तो माझेच की रूप आहे. तो आपल्या चरण रज स्पर्शाने सूर्य समान संपूर्ण त्रिलोकास पवित्रच की करून टाकतो. हे अद्वितीय ज्ञान समस्त श्रुतींचे एकमात्र सार आहे. यास वेदांत वेद्य भगवत्पाद असे मीच म्हटले आहे. जो गुरु भक्ती संपन्न पुरुष याचा श्रद्धापूर्वक पाठ करेल त्याची जर माझ्या वचनाप्रती प्रीती असेल तर तो तर माझे रूपच की होऊन जाईल. श्लोक 60 अखेर संपूर्ण. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायणातील उमा महेश्वर संवादांतर्गत उत्तरकांड श्री रामगीता मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.